नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. अमेरिकेत आरक्षण आणि त्याचं काय झालं? अ, अमेरिकेमध्ये हे आरक्षण देण्याची पद्धत कधी सुरू झाली? असा पहिला प्रश्न तुम्ही विचाराल. आणि ते खरं आहे, तिथे कोणी त्याला आरक्षण असं नाव दिलेलं नाहीये. परंतु तिथे अफर्मेटिव्ह ॲक्शन असं सुरुवातीच्या काळात म्हटलं जायचं. याचाच अर्थ असा, की समाजामधले जे काही उपेक्षित वर्ग होता, त्या उपेक्षित वर्गाला जर का एखाद्या कंपनीनी आपल्या नोकर वर्गामध्ये सामावून घेतलं, तर त्याच्यासाठी त्यांना अफर्मेटिव्ह ॲक्शन घेतली. म्हणून काही सूट देण्यात येत होती आणि ती जी सूट आहे ती मिळण्यासाठी म्हणून का होईना, पण अनेक कंपन्या ह्या उपेक्षित वर्गातल्या आपल्याच प्रजेला आपल्या नोकर वर्गामध्ये सामील करून घेत होते. अ, ही काही वर्षांपूर्वीची गोष्ट झाली. अर्थातच आता परिस्थिती आपल्याला माहिती आहे. डायव्हर्सिटी, इक्विटी आणि इन्क्लुसिव्हनेस हे सगळे जे 3 विषय आहेत त्याच्यावरती मी अनेक व्हिडिओ केले आणि त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, की केवळ डायव्हर्सिटी हवी म्हणून पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं लक्षात घ्या, की दुर्लक्षित असलेला, उपेक्षित असलेला समाज घटक म्हणजे अर्थातच अमेरिकेमधला एक कृष्णवर्णीय जी त्यांची प्रजा आहे, त्या प्रजेबद्दल बोललं जायचं म्हणजे किंबहुना जे कोणी गौरवर्णीय नाहीत ते सगळे त्याच्यामध्ये येत होते आणि त्याच्यामध्ये मग जे अगदी मूळ निवासी अमेरिकन म्हणतो आपण, की जे तिथलेच आहेत ते असतील किंवा मग आफ्रिका किंवा अशा खंडांमधून अमेरिकेपर्यंत पोहोचले आणि ज्यांना सुरुवातीच्या काळामध्ये गुलामगिरीच्या सापळ्यामधून जावं लागलं आणि त्याच्यामुळे जे मागे पडलेले जे घटक आहेत, त्या घटकांना एक विशिष्ट दर्जापर्यंत त्यांचं जीवनमान उंचावावं, अशा हेतूने हे सगळी व्यवस्था सुरू झालेली होती. परंतु जेव्हा डायव्हर्सिटी आली, त्याच्यामध्ये अनेक पदर आले आणि त्याच्यामध्ये केवळच गौरवर्णीय विरुद्ध अन्य असा संघर्ष न राहता त्याच्यामध्ये गौरवर्णीय ख्रिश्चन म्हणजे ज्याला असं म्हटलं जातं, की अमेरिकेची जी ओळख आहे ती काय आहे? तर व्हाईट अँग्लो सॅक्सन प्रोटेस्टंट व्यास अशी एक ओळख सांगितली जायची अमेरिकेची. कारण ते लोक तिथे बहुसंख्येने होते आणि त्यांनी त्यांची संस्कृती तिथे एक बहराला आणली होती. परंतु या व्यासच्या विरोधामध्ये जे कोण असतील, मग ते मुस्लिम असतील, तिथले कृष्णवर्णीय असतील आणि अन्य सगळे जे समाज घटक आहेत, या सगळ्यांचा समावेश हा डायव्हर्सिटीमध्ये व्हायला लागला. आता आज परिस्थिती अशी आलेली आहे, की ह्याच्यामध्येच भर घालायची म्हणून काय, तर सगळ्याला आठवत असेल, की अमेरिकेमध्ये जायला मिळणं म्हणजे लोक अक्षरशः नंदनवनात राहायला मिळेल अशा आनंदामध्ये असतात. अगदी आज सुद्धा भारतीय कुठला जर का तिथे त्याला नोकरीचा व्हिसा सोडूनच द्या, अगदी स्टुडंट व्हिसा मिळाला, विद्यार्थी म्हणून तिथे जात असला तरी सुद्धा एक प्रचंड आनंद आपल्याला आपल्याकडच्या उच्चभ्रू समाजामध्ये होताना दिसतो. कारण ते एक दार उघडलेलं आहे, ज्याला म्हणतात की लँड ऑफ अपॉर्च्युनिटी म्हणजे ही संधी देणारी भूमी आहे. आणि मग जर का तुम्ही संधी घ्यायची ठरवली, तर मग तुम्ही तिथे कुठल्याही उंचीपर्यंत पोहोचू शकाल, गगनाला गवसणी घालू शकाल. असं जे एक अमेरिकन ड्रीम, अमेरिकन स्वप्न जे होतं, त्या स्वप्नाला आता अनेक तडे बसायला लागलेले आहेत आणि मग अशी ज्यावेळेला प्रचंड संघर्ष करून अमेरिकेत पोहोचण्यासाठी म्हणून उच्च शिक्षण घ्या, त्याच्यामध्ये तुमच्यासाठी काही खास स्किल सेट तयार करा, की जेणेकरून तिथला व्हिसा मिळू शकेल. तिथे तुम्ही नोकरी करायला पात्र व्हाल आणि मग त्या सगळ्या समाज जीवनामध्ये तुम्ही रुळून जाल आणि हळू-हळू तिथे तुम्हाला कायम एक निवासी व्हिसा मिळू शकतो किंवा मग तिकडचे तुम्हाला नागरिकत्व मिळू शकतं. ही अशी एक वाटचाल जी आहे, त्याचं एक स्वप्न प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आणि ते किती कठीण आहे, याची सगळ्यांना कल्पना होती आणि म्हणूनच ह्या कठीण स्वप्नाची पूर्ती जी आहे, ती होताना दिसली, की माणसं खरोखरच आनंदित होत होती. या सगळ्याला छेद देऊन म्हणजे हे सगळं पूर्ण व्हायचं, तर कमीत कमी 6 ते 10 वर्ष आणि जास्तीत जास्त किती लागतील ते अर्थात प्रत्येक केसवर अवलंबून. अशा दीर्घ मुदतीचा
काळ जावा लागायचा, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी साध्य होत होत्या. परंतु आज अशी परिस्थिती आहे मित्रांनो, की कुठून किल्ल्या फिरल्या, चाव्या फिरल्या माहिती नाही. परंतु अमेरिकेमध्ये अ, बेकायदेशीर स्थलांतरित यायला सुरुवात झाली आणि त्या स्थलांतरितांना अडवायचं नाही म्हणून एक मोहीम सुरू करण्यात आली. ह्याच्यामध्ये तिथले जे राजकीय पक्ष होते त्यांनी सुद्धा पुढाकार घेतलेला होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळामध्ये त्यांनी हे सगळ्यावरती प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला विशेष यश आलं नाही. कारण तिथलं जे सुप्रीम कोर्ट आहे त्यांनीच सरकारच्या विरोधामध्ये काही निर्णय दिले आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये गेल्या 4 ते 5 वर्षाचाच नुसता तुम्ही जर का विचार केला तरी जवळ-जवळ 1 कोटीहून अधिक बेकायदेशीर स्थलांतरित हे अमेरिकेत आलेले आपल्याला दिसतात. हे स्थलांतरित तिथे आले, की मग तिथले हे जे डायव्हर्सिटी, इक्विटी म्हणणारे जे सगळे लोक आहेत, त्यांनी एक दुसरी मोहीम चालवलेली आहे, की आता हे स्थलांतरित आले, की त्यांच्यासाठी त्यांनी न्यूयॉर्क सारखं शहर असेल, तिथल्या सगळ्या हॉटेल्सची दारं उघडून दिली. हॉटेल्सचे पैसे कोण भरतंय? सरकार भरतंय. त्यांच्यासाठी सगळ्या सुविधा हे केल्या. त्यांना नोकऱ्या मिळतील का नाही याची खरी म्हणजे शाश्वती नाहीये. परंतु त्यांना त्या जीवनामध्ये सामावून घेण्याचे प्रयत्न झाले. अशा रीतीने एक छोट्या शहरांमध्ये सुद्धा अगदी एका शिकागो शहरामध्ये दर वर्षाला जवळ-जवळ 25 ते 30,000 लोकं येऊन तिथे स्थिरावताना दिसतात आणि मग ही जी माणसं आहेत, ती कधी ना कधीतरी मतदार यादीमध्ये येतील ह्या हेतूनी हे सगळं केलं गेलेलं आहे. तुमच्या लक्षात येईल, की गेल्या 4 ते 5 वर्षात किंवा त्याच्या आधीच्या काळातच भारतासारख्या देशामधून जे कायदेशीर स्थलांतरण ज्यांना हवंसं वाटत होतं, त्या सर्वांच्या ज्या केसेस आहेत, त्या आता असं सांगितलं जातं, की त्याचा वेटिंग पिरियड जवळ-जवळ 80, 90, 100 वर्षापर्यंत गेलेला आहे. त्यामुळे एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, की हे जे बेकायदेशीर स्थलांतरित आहेत, ते अमेरिकेच्या व्यवस्थेला हवे-हवेसे वाटत आहेत. आता ह्याच्याबद्दल मित्रांनो एक लक्षात घ्या, की तुम्हाला साहजिकच ज्याला व्हाईट अँग्लो सॅक्सन प्रोटेस्टंट हा जो ग्रुप आहे व्यास तिकडचा, त्यांच्या मनामध्ये तीव्र नाराजी जरूर असणार आहे. परंतु ती नाराजी जी आहे ना, ती आज आता व्यासपुरती मर्यादित राहिलेली नाहीये आणि ही बाब जी आहे, ती अलीकडेच घेतलेल्या ज्या मतचाचण्या आहेत, त्याच्यामधून प्रकर्षाने पुढे आलेली आपल्याला दिसते. आणि हा आजचा व्हिडिओ करण्याचा हेतूच मुळी त्या मतचाचणीचा जो निष्कर्ष आहे, त्याच्याशी निगडीत आहे. या मतचाचणीच्या निष्कर्षाने दाखवून दिलेलं आहे, की केवळ हे व्हाईट जे अँग्लो सॅक्सन लोक आहेत, त्यांच्या मनामध्ये असंतोष खदखदतोय असं नाही. तर ज्यांच्या नावानी आणाभाका घेत होते डेमोक्रॅट्स आणि त्यांनी हे सगळी स्थलांतरणं घडवून आणली. ते कृष्णवर्णीय लोक आहेत, ते सुद्धा प्रचंड अस्वस्थ आहेत. प्रचंड अस्वस्थ आहेत. याचं कारण असं, की आजपर्यंत अमेरिकेच्या राजकारणामध्ये कृष्णवर्णीय जे आहेत, ते आपली छाप पाडू इच्छित होते आणि त्यांचं म्हणणं काय होतं लक्षात घ्या, की आम्ही गेली 200 वर्ष आम्ही या देशासाठी काहीतरी काम केलेलं आहे. आमच्या पिढ्यानुपिढ्या इथे राबल्या. त्यांना गुलाम म्हणून वागवलं गेलं. त्यांची गुलामीमधून सुटका झाल्यानंतर सुद्धा हा जो संपूर्ण समाजवर्ग आहे, तो एका विशिष्ट पातळीपर्यंत आपलं जीवनमान उंचावू शकला नाही आणि ह्याला कारण जे आहे, ते ह्या गौरवर्णीयांचं कार्टेलायझेशन म्हणजे अत्यंत पद्धतशीरपणे आमच्या समाजाला स्थिरावू न देण्यामागे ह्या सगळ्या वर्गाची मानसिकता ही महत्वाची बाब असल्यामुळे त्याच्यामुळे आमच्यावरती ही जी दुर्दशा आलेली आहे, त्याच्यासाठी कृष्णवर्णीय जे आहेत, तिथे मोठा लढा देत होते. मार्टिन ल्युथर किंग हे सर्वात मोठं उदाहरण आहे आणि वी शॅल ओव्हरकम हे त्यांचं जे स्फूर्तिगीत आपण म्हणू, तोच खरा पाया होता कृष्णवर्णीयांच्या लढ्याचा. आजपर्यंत ज्यावेळेला बराक ओबामा हे राष्ट्राध्यक्ष झाले, ते अर्थातच त्यांना गौरवर्णीयांनी पाठिंबा दिला आणि कृष्णवर्णीयांनी सुद्धा भरघोस पाठिंबा दिला. असं असल्याशिवाय मित्रांनो कुठलाही मनुष्य राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाही. परंतु बराक ओबामा यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये या कृष्णवर्णीय प्रजेसाठी अनेक कामं केलेली आपल्याला दिसतील. तेव्हा एक प्रकारचा वर्चस्व होता, एक प्रकारचं मतपेटीवर त्यांचं असलेलं जे वजन होतं,
त्या वजनामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या असं आपल्याला दिसतं. आणि मग आता परिस्थिती अशी आली आहे, की हे जे स्थलांतरण करून येणारे बेकायदेशीर लोक आहेत, त्यांना कधी ना कधीतरी जेव्हा मतदानाचा हक्क मिळेल, तेव्हा आपल्या जे स्वातंत्र्य आपण मागतो आहोत, आपले अधिकार मागतो आहोत, ते आता आकुंचित होत जाणार आहेत. हे भविष्य जे आहे, ते या कृष्णवर्णीय प्रजेच्या डोळ्यासमोर ढळढळीत उभं आहे. सत्य जे आहे, ते त्यांना अस्वस्थ करत आहे. अगदी आजच्या घडीला सुद्धा मी म्हटलं, फार 5 स्टार हॉटेल, 4 स्टार हॉटेल पर्यंतही स्थलांतरित येऊन बसलेले आहेत. हे स्थलांतरित कोण आहेत? अनेक जण असं म्हणतात, की ते ज्या देशांमधून येतायत, त्यांनी तिथले गुन्हेगार अमेरिकेमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केलाय. अनेक गुप्तहेर त्याच्यामधून आत आलेले आहेत. अशी अनेक वर्णनं त्याचं व्हेरिफिकेशन जे आहे ते आपल्याला करता येणं अशक्य आहे इथे बसून. परंतु ज्या पद्धतीमध्ये त्यांचा जो सन्मान राखला जातोय आणि त्यांच्यावरती जो पैसा खर्च केला जातोय, कृष्णवर्णियांचा असा समज झालेला आहे, की खरं म्हणजे आमच्या कल्याणासाठी आणि आमच्या अपलिफ्टमेंटसाठी, आमचं जीवनमान उंचावण्यासाठी हा पैसा खर्च करायला हवा होता आणि हे मागून घुसले. ते म्हणतात ना, कानामागून आले आणि तिखट झाली. तशी ही परिस्थिती आज अमेरिकेत निर्माण झालेली आहे आणि म्हणून आजच्या घडीला तुम्हाला धक्का बसेल, पण कृष्णवर्णीय सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या उमेदवारीकडे वळताना दिसतायत. मी जी मतचाचणी म्हटली आणि त्याचे जे निष्कर्ष म्हटले, ते अशासाठी धक्कादायक आहेत. त्याचा अर्थ असा, की डेमोक्रॅटिक पक्षाने एक गृहीतक मांडलेलं होतं, की कृष्णवर्णीय लोक जे असतील ते कधीही आम्हाला सोडून जाणार नाहीत, ही आमची मतपेटी आहे. ती कधीही रिपब्लिकनांना मिळणार नाही आणि मग त्याच्या जोरावरती म्हणून त्यांनी जे इतक्या वर्षांचं, दशकांचं राजकारण केलं, त्याच्यावरती आज स्थलांतरितांचा प्रश्न ज्या पद्धतीने ते हाताळतायत, त्यातून पाणी पडलेलं आहे. कृष्णवर्णीयांना आपलं भवितव्य जे आहे ते डोळ्यासमोर दिसतंय. ते डोळ्यासमोर दिसतंय याचा अर्थ काय लक्षात घ्या, ते युरोपाकडे बघतायत. ते युरोपाकडे बघतायत. युरोपमध्ये काय झालेलं आहे? जे मूळचे नागरिक आहेत, त्या मूळच्या नागरिकांची ससे होलपट होताना त्यांना दिसते आहे आणि हेच आपल्या कपाळी आता लिहिलं जाणार आहे. ही वस्तुस्थिती जी आहे, ती त्यांना भेडसावते आहे आणि म्हणून ही मंडळी जी आहे, ती हळू करत डोनाल्ड ट्रम्प यांच्या कंपूत जायला तयार झालेली आहे. जे डोनाल्ड ट्रम्प लक्षात घ्या, की रिपब्लिकन पक्ष म्हणजे हा व्हाईट अँग्लो सॅक्सन प्रोटेस्टंट लोकांचा पक्ष. ते त्यांच्याच हिताचं फक्त राजकारण करतात, असा जो एक फार मोठा समज अमेरिकेमध्ये होता. त्या समजाला सुद्धा लाथाडून तिकडचा कृष्णवर्णीय समाज जर का आज रिपब्लिकनांकडे वळत असेल, तर डेमोक्रॅटिक पक्षासाठी ती मृत्यू घंटा आहे, असं मी समजते. एक वेळी एक गोष्ट होऊ शकते, की आजचं 2024 ची निवडणूक आहे. त्याच्यात तुम्हाला ह्याचा कितपत प्रभाव दिसेल याची मी सांगू शकत नाही. मतचाचणी असं म्हणते, की जवळ-जवळ 25% मतं ऑलरेडी फिरलेली आहेत. प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत ही 25% ची जी संख्या आहे, ती मोठ्या प्रमाणात वाढेल का मोठ्या प्रमाणात घटेल, ही एक बघण्याची गोष्ट असेल. परंतु हा जो ट्रेंड आहे, हा जो कल आहे, हा कल हा डेमोक्रॅटिक पक्षाच्या राजकारणाला छेद देणारा आहे. अ, समजून सांगितलेलं आहे तुम्हाला डी मानणारे ज्या कंपन्या आहेत, त्या आपला सेल डुबला तरी चालेल, पण आम्ही हाच अजेंडा राबवणार म्हणतात, तेव्हा ते किती चिकाटीने आणि ते आपलं तत्वज्ञान जे आहे, त्याला कसे चिकटून बसलेले आहेत, ह्याचं तुम्ही उदाहरण बघितलंय. तेव्हा डेमोक्रॅटिक पक्ष या सगळ्यामधून काहीतरी धडा घेईल आणि आपलं राजकारण बदलेल, अशा भ्रमामध्ये बिलकुल राहू नका. त्यांचं राजकारण जे आहे ते कोण डिक्टेट करतंय, ह्याची सर्वांना पुरेपूर कल्पना आलेली आहे. तेव्हा ते जे कोण वरती त्यांचे आका बसलेले आहेत, ते आका सांगतील, तर बेकायदेशीर स्थलांतरितांवरती ते काही निर्णय घेऊ शकतील. अन्यथा त्यांच्यापासून कृष्णवर्णीय दूर गेले तरी बेहत्तर, असं म्हणणारे जे त्यांचे कोणी पक्षाबाहेर बसलेले का देशाबाहेर बसले आहेत, ते जे कोणी आका त्यांचे प्रमुख आहेत, त्या प्रमुखांना या सगळ्याची यत्किंचितही काळजी नाही. आणि मग ही जनता जर का आता ट्रम्प किंवा रिपब्लिकन पक्षाचे जे उमेदवार जे
स्थलांतरणाला प्रचंड विरोध करत आहेत. अशा पद्धतीच्या बेकायदेशीर स्थलांतरणाला तो माणूस त्यांना जवळचा वाटला कृष्णवर्णीयांना, तर अजिबात आश्चर्य वाटण्याची गरज नाहीये. मला एकच गोष्ट खूप आवडली, की आमच्या भारतामध्ये सुद्धा आरक्षणासाठी काय-काय जंग-जंग पछाडलं जातंय हे आपण बघतोय. जनतेच्या डोळ्यासमोर गोष्टी चाललेल्या आहेत. परंतु आमची जनता ही अतिशय हळू बदलते. ते एकाच गोष्टीमध्ये झटकन विश्वास टाकायला तयार होत नाहीत. त्यांचा जो एक त्यांनी जी बाजू घेतलेली आहे, जी भूमिका घेतली आहे, ती ते सहसा लवकर बदलत नाहीत. त्यांना बदलायला काही काळ जावा लागतो. पण अमेरिकेत मात्र ही एक मतचाचणी जर का 25% मतं फिरल्याची बाब सांगत असेल, तर मित्रांनो, आपल्याला त्यांना दाद दिली पाहिजे, की तो जो समाज आहे, तो परिस्थिती बघून लवकरात लवकर आपली भूमिका बदलू शकतो, ह्याच्याबाबत त्यांचं खरं कौतुक करायला पाहिजे. कौतुक करायला पाहिजे. आणि ट्रम्प ह्यांच्या चाणाक्ष नजरेमधून हा फरक त्याला काय म्हणतो आपण दुर्लक्षला जाईल असं अजिबात नाही. अत्यंत चतुर आणि हजरजबाबी असलेलं हे जे बिझनेस टाइप नेतृत्व आहे अमेरिकेचं, डोनाल्ड ट्रम्प जे देऊ इच्छितामध्ये त्याच्यामध्ये हे सगळे जे फरक आहेत, ते व्यवस्थितपणे नोंदले जातात. डेमोक्रॅट्स नाही नोंदणार आहेत. कारण लिबरल्स जे आहेत ते शेवटपर्यंत आपल्या भूमिका त्यांना कपाळ मोक्ष झाला तरी चालतो. भारतामध्ये आपण बघतो 2002 सालापासून मोदींना टार्गेट करत आज हे सगळे पक्ष कुठे पोहोचलेले आहेत. आज मोदी 400 पार म्हणतायत आणि त्यांना अजून कळत नाहीये, की मोदींचा सामना करायचा कसा? तेव्हा लिबरल्स काहीही धडे घेत नसतात. कारण ते काय म्हणतात, की त्यांचं तत्वज्ञान जे आहे ते अंतिम आहे. त्यांचे निर्णय अंतिम आहेत. चुका कोण करतात? तर चुका बाकीचे सगळे करतात. ते नेहमीच बरोबर असतात. हरकत नाही, सत्ता गेली तरी 72 आणि ती परत न मिळाली तरी 72. पण ते त्यांचे जे निर्णय आहेत त्याला ते चिकटून बसणारे आहेत. त्याच्यामुळे अमेरिकेत सुद्धा काहीही फरक घडेल डेमोक्रॅटिक पक्षाच्या या भूमिकेमध्ये याची मला अपेक्षा नाही. म्हणजे एक वेळ सामान्य मतदार स्वतःला बदलू शकतो, पण तिथले हे शिकले सवरलेले आणि स्वतःला संपूर्ण जगाचं ज्ञान असल्याचा गर्व बाळगणारे जे लिबरल्स आहेत, त्यांना मात्र असं कधीच वाटत नाही. आणि म्हणून अमेरिकन आरक्षणाचं काय होणार हा खरा प्रश्न आहे. कृष्णवर्णीयांना आज कळून चुकलं, की हे जे गौरवर्णीय आहेत, ते आपल्यावरती अशा पद्धतीने अन्याय कधीच करत नव्हते. आपण त्यांच्यावरती आजपर्यंत जे आरोप करतोय, ते आरोप सिद्ध होण्या इतक्या घटना देखील आपल्या समोर नव्हत्या. आज डेमोक्रॅटिक पक्षाच्या ज्या धोरणामुळे आपल्यावर जो अन्याय होऊ घातलेला आहे, त्याचं परिमार्जन करायला ते असमर्थ आहेत. त्या मित्रांनो, भारतामध्ये सुद्धा ही पोझिशन जी आहे, ही अवस्था आहे, ही कधी ना कधी येईल. आमच्याकडचा मतदार बदलायला वेळ घेतो एवढीच गोष्ट आहे, परंतु दिशा आता ठरलेली आहे. आरक्षणाचे हे जे सगळे मुद्दे आहेत, हे जे सगळं राजकारण आहे, हे राजकारण खोल आहे आणि त्याची दिशा ठरलेली आहे. त्याला वेळ किती लागतो एवढाच वादाचा मुद्दा असू शकतो. परंतु त्याचा जो अंतिम निकाल आहे, तो निकाल जो आहे, तो अलिखित आहे आणि स्पष्ट आहे. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिचितांना लिंक पाठवा. या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि त्याच्या विस्तारासाठी आपला सहयोग नेहमीच असू द्या. धन्यवाद.